गाईज, तुम्हाला माहिती आहे का, एखादा ड्रग जर तुम्हाला इम्पोर्ट करायचा असला तर तुम्हाला परमिशन लायसन कोण देतं? एखादा न्यू ड्रग आहे त्याला अप्रुव्हल कोण देतं? मेडिकल डिव्हाइसचं रेग्युलेशन कोण करतं? तर या तिघांचंही आन्सर आहे एकच, दॅट इज सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ही ऑर्गनायझेशन एक सेंट्रली ऑर्गनायझेशन आहे जो कुठल्याही प्रकारचा न्यू ड्रग असणार त्याला अप्रूव्ह करतो, इम्पोर्ट करायचं असेल तर त्याला परमिशन देतो, मेडिकल डिव्हाइस आहे याला रेग्युलेशन करतो, किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक रिलेटेड जे काही क्युरीज असणार सेंट्रल लेवलवरती हा सगळा सॉल्व्ह करतो. आणि जो काही स्टेट लेवलमध्ये आपल्याला जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असतं, सेल करायचं असतं, डिस्ट्रीब्युशन करायचं असतं, त्याला परमिशन कोण करतं? तर स्टेट गव्हर्नमेंट हे त्याला परमिशन देतं. हा एक ज्युरिस्प्रुडन्सचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे गाईज. आणि आपल्याला जनरली जे MCQ टाईप्स क्वेश्चनिंग असतात, मग ते DI एक्झामिनेशन असो, GPAT एक्झामिनेशन असो किंवा कुठलाही एक्झामिनेशन असो, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो हे जे काही मी तुम्हाला सांगितलं ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला सेव्ह करून टाका. इन फ्युचर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच हेल्पफुल राहणार आहे.